अमरावती शहरातील महानगरपालिकेच्या प्रमुख उद्यानात 4 दिवसीय भव्य गुलाब उत्सवाची दिमाखात सुरू झाली असून या उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। शहरातील नागरिकांना गुलाबाच्या विविध दुर्मिळ आणि आकर्षक प्रजातीची ओळख व्हावी तसेच पर्यावरणपूरक संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। उद्यान परिसरात शेकडो प्रकारचे रंगीबेरंगी सुगंधित आणि आकर्षक गुलाबाची देखणी मांडणी करण्यात आली आहे। लाल, पिवळे, पांढरे, गुलाबी तसेच दुहेरी रंगछटांचे गुलाब नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे। विविध प्रजातीबाबत माहिती फलक लावण्यात आले असून विद्यार्थ्यांसह निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देत आहेत। सकाळपासून सायंकाळपर्यंत उद्यानात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। या भव्य गुलाब उत्सवाचे उद्घाटन महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन महापौरांचे स्वागत केले। उद्घाटन प्रसंगी बोलताना महापौरांनी शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवण्याचा मनपाचा प्रयत्न असल्याचे सांगितले। आयुक्तांनीही नागरिकांनी अशा उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा आणि पर्यावरण जपण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन केले आहे। रिपोर्टर सागर डोंगरे, अमरावती। आज अमरावती महानगरपालिका येथे आपले रोज गार्डन कॅम्प एरियामध्ये गुलाब उत्सवचे उद्घाटन करण्यात आलेला आहे। या रोज गार्डनमध्ये भरपूर व्हरायटीजचे रोजेस तसेच क्रीपर्स, बोगनविला असे लावण्यात आलेले आहेत आणि हे जे उत्सव आहे पुढच्या 3 दिवसासाठी चालेल आणि पूर्ण वर्षभरात या गार्डनची मेंटेनन्स आणि याला रोज गार्डनच्या जे ओरिजिनल ग्लोरी आहे त्यापर्यंत आपण परत घेऊन जाणार आहे। तर सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की तुम्ही या आणि इथे पहा आणि सर्व नागरिकांना ही पण सूचना आहे की इथे तुमच्या हिदाराची गरज आहे। इथे लावलेले जे रोजेस आहेत ते तोडू नये, असं जे संरक्षण आहे ते करावे। नमस्कार। प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम के बीच में और रहवासी इलाके में जो ये गुलाब के बगीचे को डेवलप करने के लिए 2017 से 22 तक हम नगर सेवक थे। उस टाइम के सुनील देशमुख के हमारे आबनार जी, उनकी संकल्पना से मेरे सहकारी सुनील जी पडोड़े, उन्होंने ये बगीचे को डेवलपमेंट किया था और वो बगीचे की ये बीच के जो 4 वर्ष गए हैं उस 4 वर्षों में इसकी देखभाल न होने के कारण ये पूरा डाउन हो गया था। पर मैं शुभकामनाएं देता हूँ मेरे आयुक्त मैडम को, जिन्होंने ये बगीचे का दौरा करके आज उसी बगीचे को वापस गुलाब के जैसे महका दिया है। मैं उनको बहुत बहुत शुभेच्छा देता हूं और मैं सभी यहाँ के नागरिकों को भी विनती करता हूं कि आप अपनी जवाबदारी समझकर इस बगीचे की देखरेख करें। इसका लाभ आपको ही मिलना है। बहुत बहुत धन्यवाद।